प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं रायगडच्या पायथ्याशी आंदोलन सुरू आहे। पाचाडमध्ये बच्चू कडूंचं हे अन्नत्याग आंदोलन सुरू झालेलं आहे। शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येत आहे। राज्य सरकारच्या धोरणावर बच्चू कडू यांनी घणाघाती टीका केली आहे। राज्यातील शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले। किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथं राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून बच्चू कडू यांनी 3 दिवसांचं हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले। दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। 3 दिवस हे प्रतिकात्मक आंदोलन चालणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल असं बच्चू कडू यांनी सांगितलं। सगळीकडे महागाई वाढत आहे। प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही। त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन 4-4 महिने भेटत नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही। एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल, धानाचे असेल, एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णतः खाली आलेले आहे। आणि या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी आज आम्ही 3 दिवस म्हणजे आजपासून तर 23 मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे।